नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पुढे पाहत आहोत. अश्विन हा प्रियाला नेण्यासाठी घरी आलेला असतो व दोघेही घरी चाललेले असतात. त्यानंतर प्रिया मनातच विचार करते की स्टेशन रोड तर आला, अश्विनला गाडी कशी थांबायला सांगू, मी कळतच नाही आहे. हा विचार करत असता मनामध्ये तिला एक कल्पना सुचते आणि लगेच नाटकं करायला सुरुवात करते. अश्विनला म्हणते की अश्विन अरे थांब थांब, अरे अश्विन मला थांब, उलटी आल्यासारखं होत आहे. तेव्हा तो विचारतो काय झालं तन्वी, अगं अचानक तुला चक्करसुद्धा येत होती ना, आपण ना फुल बॉडी चेकअप करून घेऊयात. तेव्हा प्रिया लगेचच चिडून म्हणते एवढं काही झालेलं नाही आहे. मग तो तिच्याकडे आशेने पाहत राहतो, कारण जसा वाटतो तितका वेडा तोही नसतो, परंतु काही प्रसंगी आपल्याला असं वाटतं की अश्विन हा खूपच वेडा आहे. त्यानंतर प्रिया म्हणते की अरे बहुतेकदा आईकडे मी खूप खाल्लं आहे ना आज, त्यामुळे थोडं सफोकेट मला होत आहे आणि मला वाटतं आहे की उलटी वगैरे आली आहे असं. अश्विन म्हणतो बरं बरं ठीक आहे, आपण घरी पोचल्यानंतर तुला एक मेडिसिन देतो, ते घे म्हणजे तुला आराम मिळेल. तेव्हा प्रिया म्हणते नाही नाही नको नको, तू गाडी थांबव अगोदर, कारण मला असं कंट्रोल नाही होणार. तेव्हा अश्विन म्हणतो अगं आपण थोड्या वेळातच घरी पोचणार आहोत, थोडी कळ काढ ना, पाणी पी जरा, थोडं तुला आराम वाटेल, बरं वाटेल. त्यानंतर तन्वी ही नाटकं सुरू करते, म्हणजे ओव्हर ॲक्टिंगची दुकान तर ती आहेच, आपल्या सर्वांना माहिती आहे. तिची नाटकं सुरू होतात आणि मुद्दाम जोरजोराने उलटी आल्याची ॲक्टिंग ती सुरू करते आणि मोठमोठ्याने ओरडते थांब थांब गाडी थांबव, गाडी थांबव असं ती ओरडते, जेणेकरून अश्विन हा गाडी थांबवे. मग या सिच्युएशनमध्ये अश्विनला गाडी थांबवावीच लागली. तो म्हणतो तुला जास्त त्रास होतो आहे का, थांबवतो मी गाडी तो साईडला घेतो. प्रिया लगेचच गाडीतून खाली उतरते आणि महिपतची गाडी देखील पाठीमागे असते आणि गाडी थांबल्यानंतर तो मागे गाडी थांबवतो आणि प्रियासुद्धा उलटे आल्याचं नाटक करते आणि अश्विन तिच्याजवळ जातो, तिला सावरतो. इकडे महिपत आता गाडीत बसलेला असतो आणि अश्विन जरा रागातच पाहतो. त्यानंतर अश्विन आपल्या गाडीजवळ येतो आणि लगेचच पाण्याची बॉटल पाहत असतो. तेवढ्यात महिपत आता सीट बेल्ट लावून आपली गाडी स्टार्ट करून अश्विनला आता पुढे येऊन जोरात धक्का मारत असतो, जेणेकरून अश्विन हा कोसळून खाली पडेल. तेव्हा महिपत आता खूप गाडीमध्ये हसत असतो. सीट बेल्ट लावून तो गाडीतून खाली उतरतो. तेव्हा प्रिया लगेचच अश्विनकडे जाते आणि म्हणते सावकाश ना अश्विन, असं म्हणून काय झालं, लागलं का तुला अश्विन असं म्हणत असते, कारण महिपतने जोरात अशी धडक दिलेली असते, त्यामुळे तो अश्विन खाली पडलेला असतो. प्रिया पटकन जाते आणि त्याला आवरते. त्यानंतर महिपत गाडीतून खाली उतरत धावत तिकडे जात असतो आणि म्हणतो माफ करा माफ करा, कारण चुकूनच माझा धक्का लागला हो, एकदम सॉरी सॉरी असं केविलवाणी आवाजात तो म्हणत असतो, कारण हे त्यानं मुद्दाम घडवून आणलेलं असतं. तरी देखील सासुद्धा सारखा येऊन माफी तो इथे मागत असतो. माझा चुकून धक्का लागला असं महिपत सारखं म्हणत असतो आणि म्हणतो की कपडेसुद्धा तुमचे खराब झाले हो, त्याचबरोबर तुम्हाला खूप जास्त लागला आहे. अश्विनला देखील खूप राग आलेला असतो. अश्विन महिपतकडे पाहतो आणि महिपत पुढे म्हणू लागतो की अरे देवा, तुम्ही तर डॉक्टर अश्विन आहात ना, अर्जुन सुभेदारांचे धाकटे भाऊ. आता माझ्या गाडीने सुद्धा तुम्हालाच ठोकायचं होतं का? असं वाटेल की मी मुद्दाम केला आहे, परंतु ॲक्च्युली तसं काही नाही हो, मला माहितीच नव्हतं तुम्ही या गाडीमध्ये आहात आणि चुकून माझ्या गाडीची तुम्हाला धडक लागली. चिडू नका, कारण मी तुमची माफी मागितली की नाही असं म्हणून महिपत रिक्वेस्ट करतो. महिपत म्हणतो तुमची ही जी बायको आहे ना, ती माझ्या मुलीची मैत्रीण होती पूर्वी. तेव्हा प्रिया डोळ्या वटारते आणि महिपतकडे पाहते आणि त्यानंतर लगेच महिपत म्हणतो त्या मैत्रीला जपायला नको का, तुमची ना मला आता मलमपट्टी करावीच लागेल. अश्विन रागातच असतो. अश्विन म्हणतो मला स्वतःला बँडेज बांधता येतं, तुम्ही निघा प्लीज, तुमची इथे गरज नाही आहे. तेव्हा महिपत म्हणतो आता तुम्ही म्हणणार डॉक्टर म्हटल्यानंतर तुम्हाला बँडेजसुद्धा बांधता येणार नाही का, आता हे सगळं माझ्यामुळे झाले म्हटल्यानंतर मी मलमपट्टी करायला पाहिजे की नाही, चला हॉस्पिटलमध्ये, चला चला बरं. तेव्हा अश्विन म्हणतो की नाही काही गरज नाही, आम्ही घरी जातो आहे, तुम्हीसुद्धा तुमच्या घरी निघा. मग असं करून कसं चालणार आहे असं महिपत म्हणत असतो, कारण मी जर तुम्हाला अशा अवस्थेमध्ये सोडलं तर अर्जुन सुभेदार माझ्यावरती अजून एक केस ठोकेल ना. आता अश्विन महिपतला नको नको म्हणत असतो, मी घरी जाणार आहे, मी जातो. परंतु महिपत आता लगेच अश्विनला गाडीत बसवतो. तेव्हा अश्विन त्यानंतर तो म्हणतो की ठीक आहे, अश्विन म्हणतो मी तुमच्या गाडीमध्ये बसणार नाही. त्यामुळे महिपत म्हणतो ठीक आहे, तुम्ही तुमच्या गाडीमध्ये बसा, मी माझ्या गाडीमध्ये बसतो, त्यानंतर आपण जाऊयात. अश्विनने महिपतच्या गाडीमध्ये बसण्यासाठी साफ नकार दिलेला असतो, कारण महिपत हा ॲक्च्युली लहान मुलांसारखं अश्विनच्या हाताला धरून
ओढून त्याच्या गाडीमध्ये बसवण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु अश्विन देखील वाटतो तितका मूर्ख नसतो. त्याने देखील स्टँड घेतलेला असतो आणि तो म्हणालेला असतो, महिपतच्या गाडीमध्ये मी बसणार नाही. हा त्याने एकदम कॉन्फिडेंटली स्टँड घेतलेला असतो. त्यावरती महिपत देखील म्हणतो, ठीक आहे, तुम्ही तुमच्या गाडीने या, मी माझ्या गाडीने येतो. तुमच्यावर औषधोपचार केल्याशिवाय मी तुमची काही पाठ सोडणार नाही. प्रिया म्हणते, अश्विन अरे प्लीज उगीच कशाला वाद घालत बसलाय. हे बघ, तुला लागले ना, आपल्याला अर्जंटमध्ये घरी जायला हवं आहे ना, याचं उत्तर तर नंतर देऊ आपण. सोड, याच्याकडे लक्ष देऊ नको. येऊ दे त्याला, तो येत आहे घरी तर. अश्विन म्हणतो, इतकाच जर ह्याला हट्ट असेल ना तर याची गाडी घेऊन हे मागून येतील आपल्या, कारण महिपत लगेचच ठीक आहे असं म्हणतो आणि म्हणतो त्यांना गाडीपर्यंत सोडायला येतो आणि त्यानंतर तो स्वतःची गाडी जाऊन बसतो आणि गाडी स्टार्ट करायला सांगतो. अश्विन आता गाडी घेऊन पुढे निघून गेलेला असतो. प्रिया लगेचच रागात विचारते, काय चाललंय तुमचं? महिपत म्हणतो की तुमच्या घरात घुसतोय, कारण तुमच्या घरामध्ये ह्याच्याबरोबर माझ्याबरोबर केससुद्धा घुसणार आहे. तुमच्या घरात जो दडी मारून बसलेला म्हातारा आहे ना, त्यालासुद्धा आज मी बाहेर काढणार आहे. तेव्हा पुढे काय करायचं आहे ते तुला चांगलंच माहिती आहे ना, असं ते साईन लँग्वेजमध्ये एकमेकांना बोलत असतात. प्रियाला कोडिंग लँग्वेज बरोबर समजलेली असते. ती प्रियाला विचारतो. प्रिया म्हणते, हो मला समजलं. त्यानंतर प्रिया देखील गाडी जाऊन बसलेली असते. आता सर्वजण घरी आलेले असतात. महिपतसुद्धा त्यांच्यासोबतच घरी आलेला असतो. तेव्हा प्रिया मागे पाहते तर महिपत इशारा करतो. त्यामुळे प्रिया मोठमोठ्याने लगेचच घरातील सर्वांना आवाज देते की पूर्ण आजी, आई, बाबा लवकर बाहेर या, प्लीज लवकर बाहेर या. आता महिपत मात्र पूर्ण घरामध्ये डोकावून बघत असतो. यावेळी पूर्ण आजी आणि आई लगेचच तिथे आलेले असतात. काय झालं घाबरून त्या देखील विचारतात, तिथे आलेले असतात. तेव्हा अश्विनला लागले असं प्रिया म्हणत असते आणि रडत असते. कल्पना लगेचच अश्विनकडे जाते आणि म्हणते, तुझा ॲक्सिडेंट झाला? काय झालं बाळा, खूप दुखते आहे का? असं ती विचारपूस करू लागते. काळजीने ती विचारत असते. तेव्हा सर्वांनाच आता खूप टेन्शन आलेलं असतं आणि मग कल्पनाचा आवाज ऐकून लगेच सायली अर्जुन बाहेर आलेले असतात. सायली अर्जुन दोघंही एकत्र महिपतला पाहतात आणि त्या दोघांनाही प्रचंड राग आलेला असतो. अर्जुन धावतच पुढे येत विचारतो, तू इथे काय करतो आहेस? तेव्हा पुन्हा आजीसुद्धा विचारतात, काय झालं अश्विन बाळा? अर्जुन म्हणतो, मी ठीक आहे, मी कोणीच पॅनिक होऊ नका प्लीज. तेव्हा पॅनिक होऊ नका असं म्हटल्यानंतर, किती लागले तुला बघ ना, असं प्रिया म्हणत असते आणि तन्वी अगं काय झालंय, ठीक होईल असं तो म्हणत असतो. सतत विचारत असते की काय झालं आहे. तेव्हा लगेच सायली म्हणते, या माणसाने काहीतरी केलं असेल. महिपतला म्हणते की या माणसाने काहीतरी केलं असेल. जेव्हा या माणसाचं मला तोंड दिसले ना, तेव्हा काहीतरी नक्कीच वाईट घडलेलं आहे असं सायली सगळ्यांसमोर मोठ्याने म्हणत असते. प्रिया सांगू लागते, आई अश्विन फक्त गाडीच्या बाहेर उभा होता. तेवढ्यात या शिखऱ्यांची गाडी आली आणि अश्विनला अशी धडकली की अश्विन अगदी कोसळून खाली पडला. हे सगळं ऐकून सर्वांना मोठा धक्का बसतो. तेव्हा प्रिया सर्वांना दाखवते की बघा किती लागला आहे.